असते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. तसेच 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील द्यायचा आहे. सन्माननीय अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून मनीष धुमाल यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे, त्याचं देखील आपण वितरण करतोय. या मनीष आपण देखील यायचं आणि सनील आपण देखील यायचं. मनीष यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच सनील पाटील घसवड हे मॅन ऑफ द मॅच आहेत. फलंदाजी करत असताना बहारदार 29 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मोक्याच्या क्षणी मात्र शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज असताना मात्र बॉटमला आले, मिडल ऑर्डरला आले आणि आपल्या संघासाठी मात्र षटकार चौकारांची बरसात केली आणि आपल्या संघासाठी मात्र विजय श्री प्राप्त खेचून आणली. असे मनीष धुमाल यांच्यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते. आणखी एक मोठा मॅच आपल्या समोर येते. त्या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा पाहायला गेला तर आणखी एक सुपर 6चा मुकाबला इथून मात्र समजून जाईल. सुपर 3 मध्ये येणारा आणखी एक संघ कोण असेल? विनोद पाटील याचा पाटील ब्रदर्स तिनविरा की असेल महेश तरे यांचा कार्यसूची कमल राजेंद्र जुईकर स्वरांश 11 शाबा संघ. दोन्ही संघाला या मॅच साठी लाखला शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदला होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय किरणजी खांजोडे. जर आपण पाहिले ना तर गती मात्र मॅटर करत नाहीये. गती योग्य पद्धतीने नाहीये. फक्त स्लोवर वन चेंडू फेकण्याचा मानस या खेळाडूचा, परंतु लेंथ लाईन ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय ना, तिथं कुठेतरी फलंदाजाला जरूर चेंडूला पिक करणं हे मुश्किल बनत चाललंय. 3 चेंडू योग्य पद्धतीने यावेळेला जरूर जागा बनवली होती. ऑन साईडला जरूर मिड विकेट इजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि खूप वेळानंतर चेंडू प्रॉपरली बॅटच्या कनेक्शन मध्ये आला होता, परंतु टायमिंग एलिमिनेशन जसं असायला हवं ना ते मात्र पाहायला मिळत नाहीये. आणि 2 धावा आता या चेंडूवरती निश्चितच पाहायला मिळत आहेत. 2 धावा 4 चेंडूवरती बनल्या गेल्यात. एक विकेट देखील पाहायला मिळाली. पहिलं षटक ऑन दी वे. आपण पाहू शकता मिस्टर लाभेश प्रशंसकारक गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेला सुरुवात पहिल्यांदाच हा फलंदाज स्ट्राईक इन वरती आपण पाहिलं होतं. तत्पूर्वी एक धाव जर नितेश दर्ज करत असताना पाहायला मिळतोय. आता पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू उर्वरित असेल. धावा मात्र थांबल्या गेल्यात ना ते केवळ 3 या आकड्यावरती. काय सुंदर पद्धतीची सुरुवात आतापर्यंत या षटकामध्ये दिली. पुढील लेनचा चेंडू इथे देखील पाहायला मिळाला होता आणि तत्पूर्वी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केले जाईल ना तोपर्यंत केवळ 1 धाव इथे देखील कन्वर्ट केली गेले. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या अखेरीस धावफलकावरती स्कोर झोन पोहोचलाय. तो केवळ आणि केवळ 4 धावा 1 विकेट देखील पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि एक सक्सेसफुल षटक यावेळेला पाहायला मिळालं ते स्वरांश 11 या टीमसाठी. पाच षटकांच्या सामन्यामध्ये आपण सकाळच्या सत्रापासून पाहिले 50+ धावा बनल्या गेल्यात. चौथा सामना आपण या ठिकाणी पाहू शकतायत आणि आज धावा देखील चेस होत असताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर 2 दिवसांमध्ये धावामध्ये चेस होत नव्हत्या, परंतु आज ज्या पद्धतीने आपले इरादे आपले मनसुबे प्रत्येक टीमनं यावेळेला जरूर दर्ज केले गेलेले आहेत. सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणं हे जरूर महत्त्वपूर्ण आणि त्याच पद्धतीची खेळी प्रत्येक टीमने केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 धावा लागल्यात. एक विकेट जो विनोद मात्र महत्त्वपूर्ण खेळाडूला पहिल्याच चेंडूवरती बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होते ते लाभेशला. नवीन गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतो मिस्टर जयेश. बॉलिंग मार्कवरती नितेश आणि त्यानंतर स्वप्नील ही जोडी यावेळेला पाहायला मिळते. बॅटचा हलकासा किनारा शॉर्ट थर्ड मॅ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक
सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप केलंय आणि केवळ एक धाव. शांत संयमी सुरुवात याच दरम्यान जरूर पाहायला मिळते ती पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून. नितेश खूप चांगल्या पद्धतीने जरूर आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर जो नुकताच दाखल झाला 2 चिकी सिंगल त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. पुढील चेंडू यावेळेला नजाकतचा वापर करत या चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता आणि डीप शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये यावेळेला मोठी चुकी झाली. झेल पकडण्याची सुवर्ण संधी होती, मात्र यावेळेला थोडीशी मिस फिल्डिंगचं दृश्य आणि कॅच ड्रॉप झालाय. संधी मिळाली ती या फलंदाजाला मिस्टर नितेशला जीवनदान, आणि जीवनदानाचा पुरेपूर लाभ मात्र या फलंदाजाला घ्यावा लागेल. एका साईडला जर विचार केला तर जयेशनं सुरेख पद्धतीने फसवलं होतं या खेळाडूला. जबाबदारी दोन्ही खेळाडूंनी खांद्यावर घेतले. ओव्हर द विकेट. सुपर, अप्रतिम. गुडलेनवरनं स्पॉट होणारा चेंडू ज्या पद्धतीने राईज होतोय ना, तिथं मात्र जरूर फलंदाजाच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं वर्चस्व इथं देखील दुसऱ्या षटकामध्ये. क्षणाक्षणाला जरूर क्रिकेट हे मात्र बदललं जाईल, कारण क्रिकेट म्हणतात ना की क्रिकेट इज द गेम ऑफ चेंज, क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनली. हे बदलली तर नेहमीच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हो, सुंदर पद्धतीने यावेळेला टॅप केलं गेले. मिड ऑफच्या क्षेत्रामधनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाऊन चेंडूला फील्ड केलं जाईल ना तोपर्यंत 2 धावा. आणि पाहता पाहता स्कोर कार्ड देखील आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आतापर्यंत रणावरती अंकुश जरूर स्थापित केलाय गोलंदाजांनी. डेफिनेटली 50+ धावा जरूर या ठिकाणी योग्य पद्धतीने पाहायला मिळतील, परंतु अजूनही जरूर आपल्या पकडमध्ये गोलंदाजांनी ठेवले गेले. मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज प्रयत्न करत आहेत, परंतु तसे फटके अजूनही क्लिअर केले जात नाहीयेत. या षटकामध्ये आता शेवटचा चेंडू. 11 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत पहिल्या इनिंगमध्ये. तत्पूर्वी धावफलक केवळ 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. लाभेश आणि तदनंतर जयेशचा अटॅक या सुरुवातीच्या षटकामध्ये आतापर्यंत जरूर प्रेशर बिल्डअप करतोय पाटील ब्रदर्स. या टीमवरती बॅटचे इनसाइड एज. यावेळेला थोडासा चेंडू पुढे लँड झाला आणि शॉट थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि चेंडूला स्टॉप तर केले, परंतु जीवनदान म्हणावं लागेल या फलंदाजाला. एक धाव डेफिनेटली या चेंडूवरती येते. षटक क्रमांक 2 कंप्लीट होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय 9 धावा 1 गडी बाद. विनोदच्या आउट झाल्यानंतर या पहिले जर आपण पाहिले तर बॅट खामोश ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले ते स्वरांशी 11 टीमला. अजूनही 3 षटकांचे खेळ उर्वरित आहे आणि इथून जरूर या 18 चेंडूवरती धावसंख्या चांगल्या पद्धतीने जरूर बिल्डअप होऊ शकतायत. प्रयत्न करावे लागतील. आता तारीफ करावी लागेल ना ती गोलंदाजाची. लाभेश पुण्याच्या एकदा इंडिव्हिज्युअली हे दुसरं षटक घेऊन येतोय, ज्यानं पहिल्या षटकामध्ये जरूर इकॉनॉमिकली खूप चांगलं षटक हाताळलं होतं केवळ 4 धावांचं, आणि त्याच कारणामुळे पूर्णपणे हौसला बुलंद या खेळाडूचा आहे. बघूया 18 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये विसर स्वप्नील आणि त्याला साथ देतोय नितेश. स्ट्राईक एंडवरती मात्र स्वप्नील जो सलामीचा बॅटर आहे. बॅक ऑफ हँड लेंथ मध्ये जरूर वारंवार चेंडू रिलीज केले जात आहेत. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी या खेळाडूकडनं आपण पाहत आहे. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली ओव्हर द विकेटच्या माध्यमातून. गोलंदाज यावेळेला जरूर फटका फसलाय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि या वेळेला उत्कृष्ट झेल टिपलाय लाभेशच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये पाटील ब्रदर्स टीम वरती प्रेशर प्रेशर प्रेशर, कारण या वेळेला दुसरा झटका लागलाय तो स्वप्नीलच्या माध्यमातून. सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला पोहोचले गेले. मिस्टर स्वप्नील या वेळेला बॅक टू पॅव्हिलियन. काय घडतंय यावेळेला? जर विकेट 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 आला तर त्यानंतर जरूर प्रयत्न फसतील. म्हणतात ना की जिस तरह ताश के पत्ते हवा आने के साथ बिगड़ते ना, उस तरह की यहाँ पर बल्लेबाजी. त्या पद्धतीने खेळाडू या ठिकाणी परतले जात आहेत. 2 खेळाडू आतापर्यंत. सुरुवातीला विनोद, त्यानंतर मिस्टर स्वप्नील तंबूच्या आसऱ्याला. आता यावेळेला चिराग दाखल झालाय. आता तारीफ करावी लागेल. 2 चेंडू एकही धावसंख्या नाहीये या षटकामध्ये.
विकेट टेकिंग गोलंदाजी लेफ्ट हँड बॅटर मिस्टर चिराग. खूप चांगलं षटक, तिसरं षटक पाहायला मिळते. धावा मात्र स्टॉप झाल्यात त्या केवळ 9 या आकड्यावरती आपण पाहू शकतायत. आणि पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू आपण ज्या पद्धतीने 30 सर्कलच्या बाहेर पाहू शकताय, तर लॉंग ऑन क्षेत्र, मिड विकेट आणि तदनंतर स्पेअर लेग. यावेळेला जरूर सफल झाला होता. डाऊन द लेग चेंडू जरूर पंच दर्शवत आहे की या ठिकाणी वाईडचा इशारा एका अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक यावेळेला पुढे सरसावला गेलाय. 10 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. लेफ्ट हँड बॅटर आहे, डेफिनेटली यावेळेला त्याला देखील चेंडू इन करण्याचा प्रयत्न थोडासा पडल्यानंतर त्याच्या शरीरावरती चेंडू घेऊन जाण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा. आता वारंवार डेफिनेटली यावेळेला तीच लेन ते तीच लाईन पाहायला मिळते आणि रिझल्ट जर पाहिला तर 2 चेंडू यावेळेला वाईट. निर्णायक क्षणी जरूर विकेट तर आल्या होत्या, त्यानंतर जर या पद्धतीने वाईट धाबा जर खर्च केल्या तर त्याचा बेनिफिट पाटील ब्रदर्स या टीमला होऊ शकतोय. आणि 2 सलग वाईड, थोडासा लेफ्ट हँड बॅटर आल्यानंतर लेंथ लाईन थोडीशी जरूर त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. लेगस्टम्पच्या बाहेर अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत. पुढील चेंडू यावेळेला जोरदार अपील पुन्हा एकदा केले. आता जरूर बॅटचा संपर्क या ठिकाणी पंच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु लेंथ अप्रतिम वारंवार पाहायला मिळते. एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. तिसऱ्या चेंडूवरती जाऊन बॅटचा संपर्क पाहायला मिळतो या षटकामध्ये. एका साईडला नितेश आणि तदनंतर नुकताच दाखल झालेला चिराग, या 2 खेळाडूमध्ये संघर्षपूर्ण बॅटिंग केली जाते. स्कोर बोर्डवरती धावा लागल्यात त्या 12. यावेळेला जरूर महत्वाच्या क्षणी या ठिकाणी स्ट्रोक मात्र जबरदस्त मेंटेन केलाय आणि आपल्या नावाचा, आपल्या जरूर क्वालिटीचा या ठिकाणी दर्जा वाढवलाय. मिस्टर नितेशच्या बॅट मधनं येतोय षटकार. गेलेत 18. सुरी या षटकाचा विचार केल्यानंतर शेवटचे 2 चेंडू उर्वरित आहेत. कमबॅक केलंय जरूर पाटील ब्रदर्स टीमनं या षटकाराच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचे जास्तीत जास्त चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, बॅटचा संपर्क या ठिकाणी आपण पाहू शकताय. तत्पूर्वी एक चिकी सिंगल इथे देखील येते. धावा मात्र 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित या षटकामध्ये. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राइक इन वरती मिस्टर चिराग. आणि इथे देखील सुंदर पद्धतीने 2 खेळाडूंच्या मध्ये ताळमेळ नाहीये. शेवटच्या क्षणी चेंडूला योग्य पद्धतीने कलेक्ट केले गेले असतं तर कदाचित यावेळेला विकेट देखील पाहायला मिळाली असती, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळत नाहीये. आणि अखेर 30रं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावा धावफलकावरती लागल्यात ना त्या 20, विकेट पडल्यात त्या 2. पहिल्या 3 षटकांचा विचार केल्यानंतर अप्रतिमरित्या गोलंदाजीचं वर्चस्व स्वरांशी 11 टीमच्या माध्यमातून केवळ 20 धावा बनल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ उर्वरित आहे. विनोद मात्र लवकर बाद झाला, त्यानंतर स्वप्नीलची देखील
मोठी इनिंग पाहायला मिळाली नाहीये आणि त्याच कारणामुळे जरूर थोडंसं अडसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून. मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. या 12 चेंडूवरती निश्चितच चांगली बॅटिंग जर झाली तर सन्मानजनक स्कोर पर्यंत जाऊ शकतात. फायटिंग टू स्कोर होऊ शकतोय. आतापर्यंत 20 धावफलकावरती लागल्यात आणि एका साईडला जरूर तिसरं जे षटक होतं ना त्या षटकामध्ये धावा मात्र अप्रतिम आल्या 11. एक विकेट देखील आली. 11 धावा जोडल्या त्या लाभेशच्या षटकामध्ये. आता निश्चितच शेवटची 2 षटकं उर्वरित आहेत. चिराग आणि त्यानंतर नितेश दोन्ही फलंदाज स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतोय नवीन गोलंदाज मिस्टर ऋषिकेश यांना पण पाहत आहे. राईटम राऊंड द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करेल. षटकातील हा पहिला चेंडू असेल. बघूया 12 चेंडूंचा खेळ उर्वरित. पहिला चेंडू जरूर आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा पंच दर्शवतात की या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या ही धावफलकावरती जोडली जाईल. सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असेल? स्वरांश 11 की या ठिकाणी पाटील ब्रदर्स. त्याचसाठी चाललेला हा संघर्ष या 2 टीम मध्ये पाहायला मिळतोय. एक ऑलरेडी संघ सुपर 3 मध्ये स्ट्रायकर्स. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस मध्ये चेंडू फेकण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि त्याचाच पुरेपूर वापर मात्र त्याने केलाय. या अगोदरच्या चेंडू थोडासा गतीमध्ये सोडला होता. त्यानंतर यावेळेला सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार ज्या प्रकारची गोलंदाजी यावेळेला केली जाते अक्रॉस बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न पॉपिन स्क्रीनचा योग्य पद्धतीने वापर तर केला होता या फलंदाजाने, परंतु अजूनही बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होत नाहीये. सर्रेक गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये स्वरांश 11 या टीमच्या माध्यमातून आपण पाहताय आणि पाहता पाहता तिसऱ्या षटकामध्ये जो स्कोर बिल्डअप झाला होता ना, या षटकामध्ये कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाजांचं. यावेळेला जरूर शॉट अप्रतिम आहे परंतु दुरी मिळाले. डिस्टन्स क्लिअर केलंय आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चिरागच्या बॅटमधनं चिराग नावाचा ब्रँडेड या ठिकाणी अफलातून स्ट्रोक षटकार. मध्ये आता स्कोर काढला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये देखील आता कार्य संपन्न केलं जात आहे ना त्या दोन्ही फलंदाजाकडनं आणि पाहता पाहता स्कोर काढायचा जरूर बिल्डअप होत असताना 29 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला जरूर तुमच्या लाईन वरती आपण चेंडू पाहू शकतायत. 1+1 वाईड आणि त्यानंतर एक अशा 2 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि सन्मानजनक स्कोरच्या दिशेने आता वाटचाल केली जाते ती पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून. अजूनही या षटकाचा विचार केला तर शेवटचे 2 चेंडू उर्वरित आहेत. 2 अतिरिक्त चेंडू फेकले गेले. तर पहिला चेंडू वाईड आला होता, त्यानंतर 5वा चेंडू देखील या दरम्यान ऑस्ट्रमच्या खूप बाहेर फेकलाय आणि या षटकामध्ये पहिल्यांदाच नितेशला स्ट्राईक मात्र मिळाले गेले. चांगली बॅटिंग आहे वन डाऊनच्या माध्यमातून, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. केवळ त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिले तर एक षटकार देखील आलाय आणि कॉन्फिडन्स लेवल ही त्याची देखील बिल्डअप झालेली आहे. आता उर्वरित चेंडूवरती आता यावेळेला चांगले स्ट्रोक कन्वर्ट करावे लागेल. स्वरांश 11 टीम जे उर्वरित चेंडू आहे ते मात्र योग्य पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न करेल. आर या पार कोणता संघ इथून उलटफेर निर्माण करेल? स्लोबर वन सुंदर पद्धतीने थोडंसं फ्लॅटेड हवेमध्ये चेंडूला सोडलं होतं. ऑफस्टमच्या लाईनवरती चेंडू निश्चितच फक्त पुश केलं आणि शॉर्ट कव्हरिजर मध्ये चेंडूला फील्ड केलंय.
तत्पूर्वी केवळ एक धाव इथे देखील पाहायला मिळते. आता शेवटच्या चेंडू चौथ्या षटकातील धावा मात्र जाऊन पोहोचल्यात ना त्या 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे षटक खूप इम्पॉर्टंट ठरेल दोन्ही टीमसाठी. या षटकातील अंतिम चेंडू ऑन साइडला जरूर आपण पाहू शकतो की जास्तीत जास्त प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड बॅटर असाठी पाहायला मिळतोय. मात्र या वेळेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मिस टायमिंग नाहीये. एलिमिनेशन मिळालं गेलं नाहीये. डिस्टन्स क्लिअर केलं गेलं नाहीये आणि त्याच कारणामुळे या वेळेला जरूर चिरागच्या पारीला ब्रेक दिलाय. परतावं लागेल या फलंदाजाला. षटक क्रमांक 4 देखील आता कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता या वेळेला धावफलक 32-8 सरासरीने आतापर्यंत पाहायला मिळते पाटील ब्रदर्स या टीमचं. यापुढील होणारा सामना मन11 पेजारी विरुद्ध विजय पाटील पुरस्कृत जेएसएम पांडवादेवी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. मन11 पेजारी विरुद्ध विजय पाटील पुरस्कृत जेएसएम पांडवादेवी. सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अप्रतिमरित्या लेफ्टम ओव्हर द विकेट. जेव्हा जेव्हा लेफ्टम गोलंदाज येत आहेत ना त्यांना मात्र जरूर नैसर्गिकरित्या खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा चांगले जरूर अनुमान असतो आणि तीच गोलंदाजी आपण पाहू शकतात. सुंदर पद्धतीने हलकासा चेंडू जरूर बाहेर पळतोय. या पहिल्या जरूर शॉट तर अप्रतिम आहे. मात्र क्षेत्ररक्षकाला चेस करणं थोडंसं मुश्किल होतं आणि या वेळेला अप्रतिम झेल टिपला. विकेटचं पतन आहे. फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. मोठा झटका. चौथा झटका पाटील ब्रदर्स या टीमला पाहायला मिळतोय. फलंदाज या वेळेला परतलाय मिस्टर कारण शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचे आहे. त्या धावा अजूनही स्थापित केले जात नाहीयेत. यावेळेला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज यांना आपण पाहू शकताय. उर्वरित 4 चेंडू कुठल्या पद्धतीने फेस केले जातील या फलंदाजाच्या माध्यमातून मात्र तारीफ करावी लागेल. अखेरच्या षटकामध्ये मिस्टर राहुल अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्लोवर वन इथे देखील चेंडू आहे. ऑन साइडला जरूर सुंदर पद्धतीने चेंडू करवट केले. समोर क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि तत्पूर्वी या वेळेला दुसरी धावसंख्या घेण्याचा मनसुबा होता परंतु महत्वाच्या क्षणी या वेळेला स्टॉप केले आणि तत्पूर्वी एकच धावसंख्या येते तिसऱ्या चेंडूवरती जाऊन 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जर आपण पाहिल्यानंतर विवेक मैदानाच्या आतमध्ये, विराज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 चेंडूवरती हल्लाबोल करण्याचा मान दोन्ही खेळाडूंचा आहे. मात्र तितकाच चतुर, तितकाच चाणाक्ष गोलंदाज. ज्या पद्धतीने जरूर गोलंदाजी केली जाते
आपल्या पूर्णपणे कलेचा, आपल्या पूर्णपणे जरूर यावेळेला चतुराईचा वापर करत गोलंदाजाने यावेळेला फलंदाजाला चकमा दिलाय आणि हा चेंडू मात्र अप्रतिमरित्या सोडलाय. आता शेवटचे 2 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. केवळ आणि केवळ एक धाव 4 चेंडूवरती खर्च केले. क्या बात है. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. संधी दिली जात नाहीये ना ती फलंदाजांना. म्हणतात ना की संधी मिळेल तुलाही, फक्त तू खचून जाऊ नकोस. आणि अजूनही शेवटचा चेंडू उर्वरित आहे. धाबा मात्र थांबल्यात त्या केवळ 33 या आकड्यावरती. लो स्कोरिंगचा सामना. फटका फसलाय आणि या वेळेला कॉटन बॉलची सुवर्ण संधी आहे. विकेटचं पतन. शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट आल्या आणि त्यानंतर केवळ एकच धाव या वेळेला आपण पाहू शकते. षटक क्रमांक 5 कंप्लीट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचले ते 33 धावा आणि आता
सॉरी 5 षटकामध्ये केवळ 34 धाबांचं टार्गेट पाहायला मिळते. एका साईडला जरूर गोलंदाजांना जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील या मॅचला विजयी करण्यासाठी. कमी धाबांचं टार्गेट असताना या मॅचला परावर्तित करणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरेल. विकेट टेकिंग गोलंदाजी जर झाली, डॉट डिलिव्हरी जास्तीत जास्त जर झाली तर त्यानंतर या मॅचमध्ये जरूर कमबॅक केलं जाऊ शकतंय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकता की प्रीतम, नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये मिस्टर प्रतीक टू यावेळेला प्रीतम असं अटॅक पहिल्या चेंडूवरती. स्टार्ट ऑफ द मॅच ग्रीन सिग्नल या ठिकाणी येतोय आणि ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने यावेळेला फक्त टॅप केलाय. स्टार्ट अप्रतिम देण्याचा प्रयत्न या फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावसंख्येनं खातं उघडण्यामध्ये यश प्राप्त झाले ते स्वरांश 11 या टीमला. आता यावेळेला लेफ्ट हँड बॅटर मिस्टर राहुल ज्यानं मात्र शेवटच्या षटकामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. सुरेख गोलंदाजी करत टीमला जरूर समोरच्या टीमला थांबवलं गेलं तर मोठ्या स्कोर पर्यंत न जाऊ देता केवळ एक धाव. यावेळेला निश्चितच अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू सोडलाय आणि सरळ चेंडू जाऊन स्टंप वरती आदळलाय. अर्थातच विकेटचं पतन आहे. दोन टीम मध्ये जरुरी या प्रकारे बिग फाईट पाहायला मिळते. विकेट इज गोज डाऊन मिस्टर राहुल बॅक टू पॅव्हिलियन. पुश केले गेले. थोडस दबावामध्ये फलंदाजी करण्याचा मानस यावेळेला, कारण कमी धाबात एवढ्याच दुविधीमध्ये फलंदाजांना पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजाचा जरूर ह्या वेळेला पूर्णपणे अटॅक अप्रतिम आहे. 3 चेंडूवरती धाबा बनल्या, त्या 2-1 विकेट देखील आली आणि पूर्णपणे शरीराची भाषा या ठिकाणी बदलली गेली ती पाटील ब्रदर्स या टीमची. ज्या पद्धतीने विकेट आल्यानंतर बॉडी लँग्वेज बदलली गेली आणि सामन्यामध्ये जरूर ट्विस्ट निर्माण केले विकेट आल्यानंतर. 3 चेंडू 2 धाबा. नवीन बॅटर आता स्ट्राईक रेटवरती आपल्याला पाहायला मिळते मिस्टर प्रीतम. 1 चेंडू ऑलरेडी फेस केला होता. यावेळेला जरूर थोडीशी रिस्क जरूर घेतली गेली होती. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळतोय. केवळ 1 धाव इथे देखील कन्वर्ट केली जाईल आणि फलंदाज देखील जाणून आहेत ज्या पद्धतीची परिस्थिती आहे. प्रतिषडक 6-7 धावा जर बनल्या तदनंतर देखील हा सामना जरुरी संपन्न केला जाऊ शकतो आणि त्याच कारणामुळे यावेळेला जरूर स्वतःला प्रेशराईज करत नाहीये. 4 चेंडूवरती धावा बनल्या, त्या 3. पुण्याच्या एकदा यावेळेला केवळ स्पेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगले फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये अजूनही अंतिम चेंडू पाहायला मिळते. 5 चेंडू 4 धावा 1 विकेट. सर्वात अप्रतिम मिळाली गेली ती टीम पाटील ब्रदर्स. आता म्हणतात ना की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाहीये ना तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. या क्रिकेटमध्ये दुविधीमध्ये हलकासा हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला होता आणि खाली क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पाहायला मिळाला. अन्यथा यावेळेला खूप वेळापर्यंत चेंडू हवेमध्ये राहिला होता. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्कोर पाहायला मिळतोय 5 धाबा 1 गडीबाद. आता येणारे 24 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या अजूनही 29 धाबा.
24 चेंडू 29 धावा अजूनही इक्वेशन हे आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर मॅच सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी जरूर दोन्ही टीमचा अथांग परिश्रम. आता या वेळेला नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर स्वप्नील. आज फलंदाजीमध्ये त्या पद्धतीने कार्य संपन्न केलं गेलं नाहीये या खेळाडूकडून. मात्र गोलंदाजीमध्ये जरूर चांगली गोलंदाजी करण्याचा अनुमान असतील. राऊंड द विकेटच्या माध्यमातून गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू यावेळेला सर्कलच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय आणि परतावं लागेल फलंदाजाला. यावेळेला आनंदाची लाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण परतलाय तो मिस्टर प्रीतम. यावेळेला तंबूच्या आसऱ्याला झटका लागलाय दुसरा आणि मॅच ऑन केले ती जरूर पाटील ब्रदर्सच्या टीमनं. पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग. दृश्य पाहायला मिळत आहेत. चेंडू जरूर कट शॉट आपण पाहिलाय आणि डीप मध्ये चेंडू जाऊन फील्ड केला जाईल. तत्पूर्वी 2 धावा येत आहेत. निखिल मात्र नुकताच दाखल झालाय, परंतु आपल्या फलंदाजीने यावेळेला अट्रॅक्टिव्ह करावं लागेल. आपली चांगली बॅटिंग या ठिकाणी दर्शवावी लागेल, कारण कमी धावा चेस करत असताना आपण पाहत आहे 2 विकेट ऑलरेडी पडल्या गेल्यात. सुरुवातीला बाद झाला तो राहुल, तदनंतर आपण पाहिलं तर प्रीतम देखील परतलाय तंबूच्या आसऱ्याला आणि सामना या वेळेला जरूर फिरवला गेला तो पाटील ब्रदर्स या टीमनं. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्वप्नील राऊंड द विकेटच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेला कव्हर ड्राईव्ह सुंदर पद्धतीने आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लॉग एरियामध्ये जास्तीत जास्त कन्वर्ट करावे लागतील ना, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू कन्वर्ट करावे लागतील, कारण आतापर्यंत पॉवर प्लेचं ही दुसरं षटक आपण पाहत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार केले गेले ते टीम पाटील ब्रदर्स. धावा मात्र जाऊन पोहोचल्या ते यावेळेला 8. 3 चेंडू फेकून झाले या षटकामध्ये. आज मेगा फायनलचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी दुसरा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला सुंदर स्ट्रोक आलाय वाईड इज लॉंगर क्षेत्रामध्ये, मात्र त्या ठिकाणी प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला जरूर कलेक्ट केलं गेलं नाहीये आणि 2 धावा चुकी झाले. चेंडू कलेक्ट करणं खूप आवश्यकतेचं होतं, कारण यावेळेला पाटील ब्रदर्स टीमला जर जिंकायचं असेल ना तर यावेळेला याच पद्धतीने जरूर जे चेंडू कन्वर्ट केलेत ना त्या चेंडूला कलेक्ट करावं लागेल. मात्र यावेळेला मिसफिल्डिंगचे दृश्य पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा त्या ठिकाणी. 2 धावसंख्येच्या मदतीने 10 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. 34 धावांचं माफक लक्ष 10 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू उर्वरित आहेत. मात्र जरूर रिव्हर्स सीटचा अटेम्प्ट केला गेला होता. तत्पूर्वी चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन नाहीये. लेग बाईटच्या माध्यमातून पंच दर्शवित आहेत. यावेळेला एक चिकी सिंगल दर्ज केली जाईल. धावा मात्र कुठल्याही पद्धतीने येऊ दे, फक्त धावांची आवश्यकता आहे ती स्वरांची 11 टीमला. अंतिम चेंडू 11 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. अजून इथून 23
धावांची आवश्यकता असेल. 19 चेंडू 23 धावा असं इक्वेशन आपण पाहू शकतायत. केवळ एकच धाव अखेरच्या चेंडूवरती येते आणि 6च्या रणगतीने 2 षटकामध्ये आतापर्यंत धावा बनवल्यात त्या केवळ 12. आता येणारे 18 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या तब्बल 22 धावा. 18 चेंडू 22 धावा असं इक्वेशन अजूनही आपण पाहू शकतायत. दोन्ही टीमनं आतापर्यंत जरूर जबाबदारीने मॅच ला पुढे घेऊन गेले दोन्ही टीमचे खेळाडू. कारण जाणतायत की परिस्थिती थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते. 18 चेंडू 22 धावांचं टार्गेट अजूनही पाहायला मिळते. कमी धावांचं जरी टार्गेट असलं ना तर देखील यावेळेला जरूर आतापर्यंत पाटील ब्रदर्स टीमने मात्र मॅचला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. 2 विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स थोडासा वाढला होता. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण यावेळेला पाहू शकतायत पॅव्हलियन एंड कडनं मिस्टर प्रतीक ज्यानं पहिले षटक अप्रतिमरित्या हाताळलं होतं. निखिल स्ट्राईक एड वरती आणि यावेळेला सटीक लेंथ वरती अप्रतिम चेंडू सोडला गेलाय. फलंदाजाला नो चान्स. आपला ब्रह्मास्त्राचा पुरेपूर वापर केलाय आणि यार्क डिलिव्हरी जर आपण पाहिली ना तर फलंदाजाला दुविधेमध्ये फलंदाजाला टॅप करणं चेंडू कन्वर्ट करणं खूप मुश्किल बनलं जातंय. यार्क डिलिव्हरी म्हणून देखील यार्क डिलिव्हरीला ब्रह्मास्त्र का म्हटलं गेलंय तर ह्या बैल आपण पाहू शकतात. आणि काय घडलंय विकेटच्या पाठीमाग खराब दृश्य वाईडचा इशारा डेफिनेटली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द लेग चेंडू होता प्लस या बैला जर आपण पाहिले ना तर अतिरिक्त धावसंख्या 1+1 अशा पाहायला मिळतील. ऑलरेडी आपल्याकडे कमी बँक बॅलन्स आहे आणि तो मात्र जर या पद्धतीने खर्च केला तर पाटील ब्रदर्स टीमला त्याचं नुकसान होऊ शकते. जरूर सुंदर पद्धतीने आपण पाहिले ना तर या बैला गोलंदाजीचा अनुमान या अगोदर होता. या बैला थोडासा डाऊन द लेग धावा मात्र जरूर बनल्या गेल्या. त्या 14 बनवायच्या त्या अजूनही 20 धावा. 17 चेंडू 20 धावांचं टार्गेट. मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात. आप कोशिश भी ना करेंगे ये गलत बात. प्रयत्न करावे लागतील. हवेमध्ये चेंडू पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. कॅरी केलं गेलं नाहीये. या चेंडूला थोडासा पुढे लँड झालाय आणि याच दरम्यान चेंडूला स्टॉप केलंय. सुरेख पद्धतीने जरूर गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आतापर्यंत बॅट खामोश ठेवण्यामध्ये सुयश प्राप्त झालंय ना ते गोलंदाजांना. चौकार षटकार येत नाहीयेत. केवळ सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलं जातंय. धावा मात्र बनत चालल्यात. एक वाईट आल्यानंतर देखील यावेळेला जरूर आतापर्यंत प्रीतम आपल्या गोलंदाजीचं या ठिकाणी दर्जा वाढवत असताना आपण पाहताय. यावेळेला उडवलाय फटका फसलाय आणि हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. 2 खेळाडू त्या ठिकाणी परंतु जरूर कॉलिंग योग्य पद्धतीने झाली नाहीये आणि कॅच ड्रॉप झालाय. नजर हटी और दुर्घटना घटी म्हणावं लागेल ना यावेळेला. नक्कीच प्रयत्न मात्र इथे करायला लागतील. कारण तुम्ही प्रयत्न असे करा या सामन्यासाठी की समोरचा सुद्धा तुम्हाला बोलला पाहिजे की ही खरोखर ही मॅच आमच्यासाठी कठीण होती. कारण तुम्ही जर प्रयत्न न थांबता न हारता न थकता केले तर नशीब सुद्धा तुमच्या समोर झुकतं. अशाच प्रकारे काय ते प्रयत्न हे आणि सुंदर फटका म्हणता येईल ते महेश तैरे यांच्याकडून. धावून एक धाव मात्र दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करताय आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण झालेली आहे ती महेश तैरे आणि निखिल पाटील यांच्याकडून. आता मात्र तिनविरा संघाला इथे जोरदार प्रयत्न करायला लागतील. त्यांना इथे आपला चतुरस्र खेळ दाखवायला लागेल. कारण धावा मात्र फारच कमी असतील हा सामना त्यांना डिफेंड करण्यासाठी. कारण त्यांच्या समोर उभे आहेत ते म्हणजे महेश तैरे पांडवादेवी संघाचे कर्णधार. प्रतीक पाटील यांचा पुढचा चेंडू सुंदर असा तटवलेला चेंडू. धावून एक धाव दुसऱ्या तटीत प्रयत्न असेल आणि येथे मात्र फलंदाजाचे सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2च धावा इथे मिळाल्या आहेत महेश तैरे यांना. त्यांना माहिती आहे आपली विकेट किती महत्वाची आहे.
आपली विकेट टिकवणं इथे महत्त्वाचे आहे, कारण हा सामना जिंकायचा असेल तर नाबाद खेळी करणं गरजेचं आहे. त्यांच्यासमोर तुल्यबळ असा प्रतीक पाटील हा गोलंदाजी मध्ये आपला कस लावतोय आणि येथे मात्र सुंदर झेल महेश तर यांना बाद करण्यात यश झाले. ते प्रतीक पाटील यांना सुंदर झेल टिपलेला आहे, तो म्हणजे शॉर्ट मिड ऑफवर. शाबाद पांडवादेवी संघाला इथे मोठा हादरा, तो म्हणजे महेश तरे यांच्या रूपाने. धावसंख्या होती ती म्हणजे 20. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कशा प्रकारे पाटील ब्रदर्स तिनविरा संघ या सामन्यामध्ये आपला जोर लावतोय, कारण त्यांना माहिती आहे सामना किती महत्वाचा असेल. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे सेमीफायनलसाठी, त्यामुळे खरोखरच हा महत्वाचा सामना असेल. 12 चेंडू आणि 14 धावा. डीजे ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. लसवाशी सचिन पाटील बॅट्समनचा नाव गाजला. पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग, पांडवा देवी प्रीमियर लीग. थँक्यू. नक्कीच मी माझ्या साथीदारांना विचारू इच्छितो की तुम्हाला काय वाटतं या सामन्याबद्दल, कारण कमी स्कोर होता तरी सुद्धा पाटील बद्दल चांगल्या प्रकारे फाईट करत आहेत, तर तुमचं यावर काय मत असेल, कशा प्रकारे सामना होणार आहे? निश्चितच आपण पाहू शकतात की 34 धावांचं थोडंसं लो स्कोरिंगचं मॅच आपण पाहिली, परंतु सुरुवातीपासून विकेट टेकिंग हा एकच माणूस मात्र गोलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट सुरुवातीला लवकर 2 पडल्या गेल्या, त्यानंतर हलकी फुलकी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला या टीमनं आणि आता शेवटच्या क्षणामध्ये विकेट महेशची आली, ही टर्निंग पॉईंट निर्माण करणारी. कारण अजूनही 12 चेंडू 14 धावा, काही होऊ शकते. यावेळेला जो कॉन्फिडन्स आहे तो अंतिमच्या 2 षटकामध्ये जर दाखवलं तर डेफिनेटली यावेळेला धावा डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात पाटील ब्रदर्स या टीमच्या माध्यमातून. कारण नवीन फलंदाज आता दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजूनही एक फलंदाज जो निखिल याच्यावरती जास्तीत जास्त आता दारोमदार असेल ती स्वरांश 11 टीमची. 12 चेंडू 14ची आवश्यकता. नक्कीच, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा मारले जातात. तर पाहूया पुढील षटक घेऊन विवेक निखिल यांना. हलक्या हाताने तटून 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतात, मात्र आपल्या साथीदाराने त्यांना इथे परत जाण्यास सांगितलेलं आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडते. धावसंख्या होती ती म्हणजे 21. हे अशा प्रकारे खेळ चालू आहे जो पांडवादेवी संघाकडून. तर 1-1, 2-2 रनने त्यांना पुढे जायचं आहे, कारण त्यांना माहिती आहे आव्हान हे कमी आहे आणि आपल्या संघासाठी ते पूर्ण करायचं आहे. सुंदररित्या तटवलं चेंडू, पुन्हा एकदा 1च धावेने भर पडेल, कारण तिथे तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. तुम्हाला काय वाटतं, पाटील ब्रदर्स संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते, गोलंदाजी होत आहे? आज ज्या पद्धतीने पाटील ब्रदर्स टीमचा जर विचार केला तर लॉंगर क्षेत्रामध्ये एक कॅच झेल सोडला, त्यानंतरची सगळी फिल्डिंग आपण पाहिली तर खूप जबरदस्त ठरली. त्याच कारणामुळे धावा या थांबवले गेलेत. मात्र याच दरम्यान जबरदस्त स्ट्रोक मिसर निखिलच्या बॅट मधनं येतोय आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी त्या चौकाने पूर्णपणे मॅचला फिरवलंय. आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांनी जरूर योग्य त्या पद्धतीने स्लॉग एरियामध्ये चेंडू कन्वर्ट केला होता. अजूनही ह्या वेळेला जरूर जेव्हा जेव्हा चेंडू डॉट होते ना तेव्हा तेव्हा जरूर पाटील ब्रदर्स टीम वापसी करते. आता चेंडू फेकून झाली ते 4, अर्थातच 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता.
मागील सामना देखील याच पद्धतीने झाला होता. 8 चेंडू 7 धाबांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. विवेक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकता. फुलटॉस चेंडू फक्त पुश केले मिड विकेट डिझाइन मध्ये चेंडू चालला. एक धावसंख्या तर डेफिनेटली या चेंडूवरती येते. एकाच धावसंख्या ती संतुष्ट राहावं लागते. आपण जेव्हा जेव्हा पाहतो की सामना कमी स्कोरचा असतो तेव्हा नक्कीच सामन्यामध्ये रंगत वाढते. कारण दोन्ही संघ आपला सामना विजयासाठी प्रयत्न करत असतात. कारण त्यांना माहिती आहे स्कोर कमी असतो त्यासाठी आपलं 100% देणे महत्त्वाचं असतं. तर तसाच काहीसा खेळ पाटील ब्रदर्स संघाकडून चालू आहे. स्वरांश 11 शाहबाजला रोखण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. 6 पुन्हा एकदा जोरकस मार्का मारण्याचा प्रयत्न होता मात्र एकाच धावेवर समाधान मिळते. ते मात्र खराब थ्रो म्हणता येईल आणि एका धावसंख्येची भर पडते. पुन्हा एकदा काहीच खराब असं फिल्डिंगमध्ये आता कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आहे पाटील ब्रदर्स संघाकडून. 4-3 षटके मात्र त्यांनी पहिले जबरदस्त असं क्षेत्ररक्षण केलं होतं मात्र इथे काहीसा त्यांचा लय बिघडलेलं दिसतंय आणि क्षेत्ररक्षण मात्र थोडं ढिलं पडलेलं दिसतंय. धावसंख्या झालेली ती म्हणजे 30 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे स्वरांश 11 शाहबाज संघाला. आता शेवटच्या षटकामध्ये जरूर गोलंदाजावरती जास्तीत जास्त प्रेशर पाहायला मिळेल. तर 6 चेंडू आणि 4 धाबा डिफेंड कराव्या लागतील. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल आणि त्याच कारणामुळे शेवटचे षटक एंटरटेनमेंट मात्र पाहायला मिळेल. या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शंतनू आणि जबाबदारी पूर्णपणे त्याच्या खांद्यावरती. मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे निखिल यांनी एक चौकार मारून आपल्या संघाला सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेलं आहे तर निखिल यांची भूमिका ही फारच महत्त्वाची ठरली या सामन्यामध्ये आणि आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देत आहेत. कारण शाहबाज संघाला सुद्धा माहिती आहे निखिल हे क्रीजवर असणं किती महत्त्वाचं असेल आता या षटकामध्ये. आता शेवटचे षटक असल्या कारणामुळे जरूर पहिलं तो षटक टाकतोय परंतु प्रत्येक चेंडू हा सटीक लेंथ लाईन वरती फेकावा लागेल तर यावेळेला पाटील ब्रदर्स मॅच आपल्या बाजूने परावर्तित करू शकते. अनिश्चितता या मॅच मध्ये देखील कारण एका साईडला जरूर निखिल मात्र फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय परंतु शेवटच्या षटकामध्ये तेवढंच दबाव देखील असल्या कारणामुळे यावेळेला थोडीशी चुकी देखील होऊ शकते. परंतु 6 चेंडू आणि 4 धाबा असं इक्वेशन यावेळेला पाहायला मिळते. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने यावेळेला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 1 धाव डेफिनेटली या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल ना. आता 5 चेंडू आणि 3 धाबा असं इक्वेशन पाहायला मिळते. जरी मॅच मात्र जरूर जास्तीत जास्त जर आपण पाहिली तर स्वरांश 11 टीमकडे फिरली असली ना तदनंतर देखील या मॅचला फिरवण्याची क्षमता गोलंदाज यावेळेला दाखवू शकतोय. 5 चेंडू 3 धाबा थांबवायचे आहेत आणि कंपल्सरी चेस असल्या कारणामुळे या 3 धाबा जरूर बनवावे लागतील ना त्या समोरच्या टीमला. हो यावेळेला मॅच मध्ये टर्निंग पॉइंट. यावेळेला जरूर अजूनही सामना फिरवला जाऊ शकतोय कारण याच दरम्यान विकेट आले आणि विकेट आल्यानंतर मॅच मध्ये ट्विस्ट आले. येणारे 3 चेंडू आणि बनवायचे जरी हा सामना लो स्कोरिंग असला तरी नक्कीच या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे कारण असेच सामने होणे गरजेचे असते तरच येणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं. खरोखर या दोन्ही संघांना माहिती असेल की हा सामना किती महत्त्वाचा आहे. हा एक सामना आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश देऊन संघाला क्वालिफाय करू शकतो आणि त्यानंतरच
संघ विजेतेपदावर नाव कोरणार आहे. पाहूया पुढील चेंडू घेऊन शंतनू. सामना जरूर यावेळेला फिरवला गेला यामध्ये शंका नाहीये. आणि याच दरम्यान जर आपण पाहिले ना तर काय घडलंय निश्चितच बाईटच्या माध्यमातून इथं मात्र जरूर एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जरूर अप्रतिम होता. सबमरीन डिलिव्हरी या वेळेला पाहायला मिळाली होती. कमी उंचीने चेंडू सरळ निघून गेला होता आणि तत्पूर्वी या वेळेला जरूर थोडीशी चर्चा मसलत देखील केली जाते, परंतु एक धाव या वेळेला अप्रतिम. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले ना तर 3 आणि 3 चेंडूवरती बनवायचे आहेत त्या 2 धावा. खरोखरच शंतनू यांची असं गोलंदाजी पाहावी तर एकदम टिचून मारा करतायत, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला या धावा रोखायच्या आहेत. तर कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण शंतनू येथे दाखवत आहेत. आतापर्यंत केलेल्या 3 चेंडूमध्ये 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. एक धाव मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे दिली असेल असं मानण्यात काही गैर नाही, कारण आता पुढील चेंडू 3 असणार आहेत आणि धावा असणार आहेत 2. पाहूया कशा प्रकारे पाटील ब्रदर्स हे स्वरांशी लिहून शाबादला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शंतनू तो निखिल. स्ट्राईक एंड वरती निखिल दाखल झालाय. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि निखिल स्ट्राईक वरती येणं हे कुठेतरी थोडंसं पाटील ब्रदर्स टीमसाठी धोक्याचे चिन्ह असू शकत आहेत. 3 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 2. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने यावेळेला लेग लांच केलंय आणि विजयी फटका यावेळेला आहे की काय. यस डन. यावेळेला जरूर अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि ज्या पद्धतीने स्वरांश 11 टीमनं यावेळेला सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय